ओम नमः शिवाय. ज्या मेष राशींच्या लोकांनी आजवर फक्त दुःख, अपमान आणि वेदनेचे कडू घोट पिले आहेत, ज्यांच्या प्रामाणिकपणाचा जगाने फक्त गैरफायदा घेतला आहे, त्यांच्या आयुष्यात आता असा एक भयानक आणि चमत्कारी उलटफेर होणार आहे, ज्याची कल्पना स्वतः विधात्यानेही कदाचित तुमच्या नशिबात आधी लिहिली नव्हती. कारण तुमच्या कुंडलीतील एका अत्यंत गुप्त आणि शक्तिशाली ग्रहांच्या चालीने आता संपूर्ण ब्रह्मांड हलवून सोडले आहे आणि पुढील काही तास तुमच्यासाठी मृत्यूच्या दारातून सुवर्ण युगाकडे नेणारे ठरणार आहेत. हे मी तुम्हाला पुराव्यानिशी सांगणार आहे. आजवर तुम्ही ज्या लोकांवर स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त विश्वास ठेवला, ज्यांच्यासाठी स्वतःचे रक्त आटवले, त्याच लोकांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. तुमच्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती रडगाणे आणि रात्रीची हतबलता दडली आहे, हे फक्त त्या देवाशिवाय आणि तुमच्या उशीशिवाय कोणालाच ठाऊक नाही. प्रत्येक वळणावर तुम्हाला नशिबाने हुलकावणी दिली, मेहनतीचे फळ दुसऱ्यानंच लाटले आणि तुम्हाला मात्र केवळ अपयशी म्हणून हिणवले गेले. पण आता रडण्याचे दिवस संपले असून तुमच्या नशिबाचा तो बंद दरवाजा थेट जळत्या सूर्यासारखा उघडणार आहे. कारण तुमच्या कुंडलीत आत्तापर्यंतचा सर्वात मोठा महापरिवर्तन राजयोग आणि गजकेसरी योग एकाच वेळी सक्रिय झाला असून तुमच्या राशीचा स्वामी असलेला अंगारक मंगळ आता अत्यंत क्रूर भावातून निघून तुमच्या भाग्यस्थानात सोन्याचे पाऊल ठेवत आहे, ज्याच्या तीव्र प्रभावाने तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य आणि शनीची साडेसाती किंवा राहूची वक्रदृष्टी एका झटक्यात भस्मसात होणार आहे. आणि याचे सर्वात मोठे पहिले चिन्ह म्हणजे तुम्हाला अचानक रात्रीची गाढ झोप येऊ लागेल आणि मनातील अनामिक भीती पूर्णपणे नष्ट होईल. दुसरे चिन्ह म्हणजे तुमच्या हातातील नसांमध्ये एक वेगळीच ऊर्जा जाणवेल आणि रखडलेली कामे अचानक कोणत्याही अडथळ्याशिवाय मार्गी लागतील. तिसरे चिन्ह म्हणजे तुम्हाला अचानक पांढरी गाय, काळा कुत्रा किंवा एखादा दैवी पक्षी तुमच्या घराभोवती वारंवार दिसू लागेल, जो तुमच्यावर लक्ष्मीची कृपा होणार असल्याचा थेट संकेत आहे. चौथे चिन्ह म्हणजे तुमच्या स्वप्नात पाण्याची झरे, शिवलिंग किंवा पूर्वज येऊन तुम्हाला आशीर्वाद देताना दिसतील, ज्याचा अर्थ तुमचा वाईट काळ संपला आहे. पाचवे चिन्ह म्हणजे जे लोक कालपर्यंत तुमचे तोंड पाहणे पसंत करत नव्हते, तेच लोक स्वतःहून तुमच्याशी गोड बोलू लागतील आणि तुमच्या सल्ल्याची वाट पाहतील. सहावे चिन्ह म्हणजे तुमच्या कानावर अचानक एखादी खूप मोठी आनंदाची बातमी येईल, ज्याने तुमच्या संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. सातवे चिन्ह म्हणजे तुमच्या घरातील तुळस अचानक अधिक टवटवीत आणि हिरवीगार दिसू लागेल, जी समृद्धीचे प्रतीक आहे. आठवे चिन्ह म्हणजे तुम्हाला पैशाचा अपव्यय थांबल्याचे जाणवेल आणि तिजोरीत पैसा टिकू लागेल. नववे चिन्ह म्हणजे अचानक तुमच्या मनात अध्यात्माकडे ओढ निर्माण होईल आणि देवाच्या मूर्तीकडे पाहताना डोळ्यातून आनंद अश्रू येतील. आणि दहावे सर्वात मोठे चिन्ह म्हणजे कित्येक वर्षांपासून अडकलेला बुडालेला पैसा किंवा कोर्टाची केस अचानक तुमच्या बाजूने फिरून तुम्हाला मोठा धनलाभ करून देईल. पण या सुवर्ण काळात तुम्हाला काही अतिशय मोठ्या सावधगिऱ्या बाळगाव्या लागतील. विशेषतः स्वतःच्या रक्ताच्या नात्यातील किंवा मित्रांच्या रूपातील त्या गुप्त शत्रूंपासून सावध राहा, जे पाठीमागे तुमची निंदा करतात आणि समोर गोड बोलतात. तुमच्या आगामी योजना किंवा गुप्त गोष्टी कोणाशीही शेअर करू नका, कारण ते तुमच्यावर तंत्र मंत्र किंवा मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमचे करिअर आणि व्यवसाय आता एका अशा उंचीवर पोहोचणार आहे, जिथे तुमची ब्रँड व्हॅल्यू दुप्पट होईल. नवीन व्यावसायिक करार मिळतील आणि नोकरीमध्ये तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करून तुम्हाला मोठी बढती आणि पगारवाढ देतील. जे लोक बेरोजगार होते त्यांना नामांकित कंपनीत सन्मानाची नोकरी मिळेल आणि व्यापारात जुनी सर्व कर्जे फेडून तुम्ही नवीन शाखा सुरू करू शकाल. आर्थिक बाबतीत सांगावे तर अडकलेला पैसा वसूल करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम असून लॉटरी, शेअर मार्केट किंवा अचानक मिळालेल्या वडिलोपार्जित संपत्तीमुळे तुमची आर्थिक बाजू पोलादासारखी मजबूत होणार आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवनात आजवर जे वादविवाद आणि गैरसमज सुरू होते, ते आता संपून तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. तुमच्या आयुष्यात एका अशा नवीन व्यक्तीचे आगमन होऊ शकते, जी तुमच्यासाठी नशिबाचा तारा घेऊन येईल आणि तुमच्या कुटुंबातील सर्व कलह मिटवून घरात आनंदाचे कारंजे फुलेल. मुलांच्या बाबतीत असलेली चिंता आता पूर्णपणे मिटणार असून त्यांना परदेशात शिक्षणाची किंवा मोठ्या नोकरीची संधी मिळाल्यामुळे समाजात तुमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा आणि मान सन्मान प्रचंड वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने जुने गंभीर आजार
मानसिक ताणतणाव आणि नैराश्य दूर होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या अत्यंत बलवान आणि उत्साही बनाल. तुमच्या आत्मविश्वासात एवढी मोठी वाढ होईल की तुम्ही अशक्य गोष्टीही सहज शक्य करून दाखवाल. आध्यात्मिक प्रगतीबद्दल बोलायचे झाले तर तुमच्या चक्रामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण होईल आणि तुम्हाला दैवी शक्तीचे मार्गदर्शन लाभेल, ज्यामुळे तुमच्या हातून मोठी समाजसेवा आणि धार्मिक कार्य घडतील. नवीन घर खरेदी करणे, जमिनीचे व्यवहार पूर्ण करणे किंवा स्वप्नातील आलिशान वाहन दारात येणे आता अगदी निश्चित झाले आहे, कारण तुमच्या चतुर्थ स्थानावरील शुभ ग्रहांची दृष्टी मालमत्तेचे सर्व योग प्रबळ करत आहे. जर तुमचे एखादे कोर्ट प्रकरण किंवा पोलीस स्टेशनची केस वर्षानुवर्षे रेंगाळत असेल तर आता सत्य समोर येईल आणि निकाल पूर्णपणे तुमच्या बाजूने लागून तुम्हाला मानसिक त्रासातून कायमची मुक्ती मिळेल. काही मेष राशींच्या लोकांना कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त मोठ्या शहरात किंवा परदेशात स्थान बदल करावा लागू शकतो आणि हा बदल तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक नवीन आणि श्रीमंत दिशा देणारा ठरेल, यात तीळ मात्र शंका नाही. पुढील काही दिवसात तुमच्या घरात एका मोठ्या धार्मिक सोहळ्याचे आयोजन होईल किंवा कुटुंबातील कोणाचे तरी लग्न ठरेल. हा काळ तुमच्यासाठी ईश्वरी वरदान ठरणार असून समाजात तुम्हाला किंग मेकर म्हणून ओळखले जाईल. या महाबदलाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि ग्रहांची शुभता टिकून ठेवण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी हनुमंत स्तोत्राचे पठण करावे, मंगळवारी गरजू लोकांना गूळ शेंगदाणे दान करावेत आणि गाईला पहिली भाकर भरवावी. हा छोटासा उपाय तुमच्या नशिबाला सोन्याचे कुंदन देईल. लक्षात ठेवा मित्रांनो, वादळे जेव्हा येतात तेव्हा ती तुम्हाला संपवण्यासाठी नव्हे तर तुमच्या वाटेतील कचरा साफ करण्यासाठी येतात. म्हणूनच आजवर झालेल्या अपमानाला आपली ताकद बनवा आणि उठून उभे राहा, कारण आता संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या पाठीशी उभे आहे. तुमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू आता यशाची मोती बनून चमकणार असून शत्रूच्या माणसावर तुमची हार पाहण्यासाठी बसले होते त्याच माणसावर तुमची सर्वात मोठी जीत आणि राज्याभिषेक होणार आहे. आता कोणासमोरही हात पसरवण्याची किंवा स्वतःला लाचार समजण्याची चूक कधीच करू नका, कारण मेष राशीचा सिंह आता पिंजऱ्यातून बाहेर पडला असून तुमच्या नशिबाची शिकार करण्यासाठी सज्ज झाला आहे. भूतकाळातील प्रत्येक जखम आता तुमची सर्वात मोठी ढाल बनेल आणि जे लोक तुम्हाला कमी लेखत होते तेच उद्या तुमच्या यशाचे कौतुक करताना थकून जातील. एवढा मोठा चमत्कार तुमच्या आयुष्यात घडणार आहे. वेळ आणि काळ नेहमी एकाच व्यक्तीची परीक्षा घेतात ज्याच्यामध्ये इतिहास बदलण्याची ताकद असते आणि ही ताकद देवाने आता केवळ तुमच्या मनगटात दिली आहे. ईश्वराच्या या अंतिम आणि सर्वोच्च न्यायव्यवस्थेवर पूर्ण श्रद्धा ठेवा, कारण जेव्हा देव द्यायला येतो तेव्हा तो पोते फाडून नव्हे तर थेट नशिबाची चौकट बदलून देतो. हे लवकरच सिद्ध होईल. जर तुम्हाला तुमच्या या मेष राशीचे हे अगदी खरे आणि काळजाला भेटणारे भविष्य आवडले असेल आणि देवावर तुमचा पूर्ण विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा, आपल्या जवळच्या मित्रासोबत शेअर करा आणि अशाच अत्यंत प्रभावी आणि सस्पेन्सने भरलेल्या नशिबाच्या गोष्टी रोज पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली लिहायला अजिबात विसरू नका.